तोच विचार त्यांनी पुढे नेला। ती ही फुले पगडी। उद्धवजींच्या डोक्यात अगोदरच फुल्यांचे विचार आहेच, त्याच्यामुळे ही जी फोटो फ्रेम आहे तर त्या फोटो फ्रेम विषयी बोललं पाहिजे। ही फोटो फ्रेम साने गुरुजी आणि प्रबोधनकार ठाकरे एकत्र आहेत अशी फोटो फ्रेम आहे। राष्ट्र सेवा दलाच्या चळवळीतला तो फोटो आहे आणि त्याच्यामुळे ती फोटो फ्रेम आपण उद्धवजींना दिलेली आहे आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते। मी सभागृहातील सर्व मान्यवर बांधवांना अजूनही माझा विश्वास बसत नाहीये। खरोखर मला समाजवादी विचाराच्या सगळं माझ्या बांधवांनी आणि भगिनींनी मला कुटुंब प्रमुख मानतात। माझा जेव्हा पहिला उल्लेख केला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, मी कपिलला म्हटलं मुख्यमंत्री होतो तेव्हा लाडका होतो, त्याची एक प्रथा पडलेली पॉइंट आहे, कोणी असलं तरी राज्याची लाडकी मुख्यमंत्री। पण असं कोणी म्हणत नाही महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री। पण मला मुख्यमंत्री माझी आजीचा समन्वय तुम्ही कुटुंब प्रमुख मानताय हे फार माझ्यासाठी महत्वाचं आहे। कारण शेवटी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही एक आपल्या कोरोना काळातली एक टॅगलाईन होती। काही जण तुम्हाला माहिती आहे कोणाला काय बोलण्याची गरज नाही, घराणेशाहीवरती बोलतात, आणखी काय बोलतात ते बोलू द्या। आज तुम्ही मला महात्मा फुलेंची पगडी आणि घुमडी दिली। मी कपिलला म्हणत होतो मला ती कृपा करून धरू नका, मी हातात घेतो, नमस्कार करतो, कारण ती पगडी पेलवण्यासारखं डोकं असावं लागतं। तर अशी रिकामी डोकी खूप आहेत की त्यांच्यावरती तुम्ही काही घातलं तरी पीठ होऊन जातं आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की डोकी खाली दडले काय। आहोत ते असे आहोत, सरळ सरळ उघड उघड जे काय आहोत तसं राहावं। कारण शिवसेना प्रमुख मला नेहमी सांगत होते की उद्धव एक लक्षात ठेव, केवळ आणि केवळ तू लोकांना आवडावा म्हणून कोणत्याही लोकांना घालू नकोस। मी जसा आहे तसा आहे हे तर स्वीकारा किंवा नकारा, आणि त्याच पद्धतीने मी पुढे जातो। एक मोठी आश्चर्याची गोष्ट अशी की ज्याचा उल्लेख 21 पेक्षा जास्त वेळा झाला तो तुमच्यातल्या फुटीचा, आणि 21 वेळा म्हणजे 21 सगळे पक्ष हे माझ्यासोबत येण्यासाठी एकत्र आले, ते माझं खरंच मोठं भाग्य आहे। आणि जुने फोटो आहेत, मला ते जुना तो काळी आठवतो। साहजिकच आहे माझा जन्म 1960 सालचा, म्हणजे तोपर्यंत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ संपलेली होती, मुंबई महाराष्ट्राने मिळवलेली होती, मिळाली नाही मिळवलेली होती। आणि मग एक 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 मी नावं ऐकत होतो, आजोबांकडनं ऐकायचो, बाळासाहेबांकडनं ऐकायचो, त्याच्यामध्ये आचार्य आपले होते। विशेष म्हणजे सगळेच, म्हणजे एस एम जोशी असतील, अमर शेखना माझ्या घरी बघितलेले आहे, त्याच्यामध्ये बापऱ्यांना सुद्धा घरी आलेलं पाहिलेलं आहे। ही सगळी माणसं मोठी होती। हे सगळं आठवण्याचं कारण काय की माझ्या वाटेला जो आला तो काळ होता तो आश्रय ठाकरेवादाचा। दुर्दैव होतं ते की एक काळ असा होता, माझे आजोबा मला सांगायचे की रात्री किती वाजले तरी माझे आजोबा आचार्य आपल्याला बाबूराव म्हणायचे आणि ते वाट बघत बसायचे, आणि बाबूरावचा फोन नाही आला। मग तो फोन आल्यानंतर काय, माझ्या जन्माच्या आधीची गोष्ट आहे, मग ते झोपायचे। पण हा वाद चालू असताना शिवसेना प्रमुख मार्मिक मधलं व्यंगचित्र काढत होते, आजोबा लेख मार्मिक मधलं लिहित होते, समोरून आचार्य आपले मराठामधून लिहित होते, हा वाद चालला होता। पण तरीही आम्ही मुलं आजूबाजूला असताना किंवा घरामध्ये आचार्य किती वाईट आहे, कसं नालायक आहे, असं कुठेही कधी आमच्या समोर बोललं गेलं नाही। आमच्या समोर नेहमी आंतरिक म्हणजे मोठीच व्यक्ती आहे, एस एम जोशी असतील, सगळ्यांबद्दल
त्याचं जे मोठं कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वाला कधीही लहान करण्याचा प्रयत्न नाही. लढाई होत असते, विचारांची लढाई होते. आमची लढाई विचारांची होती, व्यक्तींची नव्हती. त्याच्यामुळे आपण आज परत एकत्र येऊ शकतो. अगदी जी.एल. रेड्डी असतील, तारा रेड्डी असतील, अहिल्याताई असतील, आता संजय तुम्ही उल्लेख केला, मृणालताई, सगळे आपण लढलो ना. आपणच त्यावेळेस त्यांना लाटवाली बाई म्हणालो होतो, पाणीवाली बाई म्हणालो होतो, पण प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी अयोग्य होता. आपले विचार करायचे पडले नसतील, विचार वेगळे होते, वेगळे आहेत, वेगळे असायलाच पाहिजे, पण उद्देश एक आहे. आज आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत. सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा आपण देतो. आठवणी आपल्याला खूप चांगल्या आहेत, पण आठवणींना उजाळा देऊन जे आपलं अंधकारमय भविष्य दिसते त्याच्यात काही उजेड पडणार आहे का? त्याच्यात काही आपण उजेड पाडू शकणार आहोत का? कारण आता तो एक त्याला म्हणतो ना, एक टर्निंग पॉईंट आहे, एका वळणावरती आपण उभे आहोत. आपण नेमकं जायचं कुठे? दरवेळेला समाजवादींनी एक दिशा दाखवली. आता तुम्ही सांगितलं ना केडर आहे, अरे केडर आहे तो क्या डर आहे ना? केडर जर असेल तर डर कशाचं? डर नाही तर डर कशाला? पण इकडे केडर असेल तर डर कशाला पाहिजे? कारण शेवटी नेते एक काही त्यांचं काय करायचं असतं ते करत असतात, पण कार्यकर्ता जो असतो तो खरा महत्वाचा असतो. म्हणून माझ्या शिवसेनेत सुद्धा आमच्याकडे मी पक्षप्रमुख आहे, पण सगळ्यात माझ्या दृष्टीने महत्वाचं पद असेल तर ते आमचा गटप्रमुख आहे. जो खालच्या खाली असतो त्याला कळत असते. पण एक दही अंडी सारखं जर का तुम्ही विचार केला तर वरची हंडी थोडताना गलावर थर लागत जातात, तसे ते पदाधिकारी असतात. खालचं स्तर जर का बाजूला झालं तर हंडी तुटणार कशी? आणि तो कार्यकर्ता हा नाही विचार करा माझ्यावरती 4 थर लागतायत, ओझा आहे, हा वरती चढणार, हंडी फोडणार, त्याच्या तोंडात ती बसणं तरी पडणार, माझं काय होणार? त्याच्या वाट्याला कधीतरी आले तर त्या मणक्याचे खांबे पण पडत असतील अंगावरती, पण तो बोलतो नाही हंडी फोडायची म्हणजे फोडायची. आणि एकच जी एक वाक्यता होती, नुसती साखळी आहे अशातलं भाग नाही. तळागाळापासून वरपर्यंत जेव्हा एक इच्छा असते, एक जिद्द असते, तेव्हा ती हंडी फोडते. आणि तशी हंडी फोडायची ताकद आपल्यात आहे का? आपल्याला पुढे हंडी ती फोडायची का? दह्यासाठी नाही, पण जे दही चोरणारी लोक आहेत त्याचा उल्लेख डॉक्टर तुम्ही आता केला आहे ना. हे आता लोकांसोबत दिसायला लागलेले. आम्ही सुद्धा त्यांच्यापासून 25 वर्ष 30 वर्ष एकत्र होतो, दूर का झालो? कपिल तुम्ही आता मला सांगितलं तो जो काही इतिहास तुम्ही काही घडवलेला नाही, फक्त वाचलाय, मी लिहिलेला पण नाहीये. आपण इतिहास घडवू शकतो की नाही कल्पना नाही, पण जो इतिहास लिहिलेला आहे तो वाचण्याची तरी आपल्याला ताकद असायला पाहिजे, आणि वाचण्यानंतर तो समजून घेऊन सुधारण्याची ताकद असायला पाहिजे, तर त्या फुलेंच्या पगडीला अर्थ आहे, नाही तर काय अर्थ आहे? आणि त्याच्यामध्ये ही वृत्ती कशी आहे? सध्या आपण सुद्धा बोलला की संयुक्त महाराष्ट्र असेल, स्वातंत्र्य चळवळ असेल, संघ कुठे होता? संयुक्त महाराष्ट्र चळवळ नव्हता, स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये नव्हता, त्या रजाकारांच्या बरोबर झालं त्याच्यामध्ये कुठे होता असेही कुठे उल्लेख नाहीये. पण संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये जनसंघ होता, त्याचा उल्लेख तुम्ही केला, बदलाच मोदक वगैरे जनसंघ होता. आणि लिहिलेलं मी वाचून तुम्हाला सांगतो, यांनी खडकेंनी लिहिलेलं आहे की त्यावेळेला त्या संयुक्त महाराष्ट्र समिती, आता जसे तुम्ही सोबत आलेला, महाराष्ट्रासाठी आलेला, देशासाठी आलेला, तसं मुंबईसाठी सगळे पक्ष एकत्र आले होते. म्हणून ठाकरे वगैरे सगळे एकत्र आले होते, डांगे होते, सगळे एकत्र आले होते. तेव्हा ती जी काही संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली, त्या संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये जनसंघ घुसला होता का? प्रत्येकाची प्रवृत्ती असते का? तर यांच्या बरोबर राहून काही जागा लढवता आले तर पाहाव्या, यांच्या बरोबर राहिलो तर काही जिंकता आलं तर पाहावं. ते आमच्या सोबत केलं. नाहीतर आम्ही 1987 साली जी पहिली देशातली, मला असं वाटतं पहिली पोट निवडणूक असेल की जी हिंदुत्वाच्या विषयावरती जिंकली गेली, लढवलेली नाही म्हणत ती जिंकली गेली. त्यावेळेला भाजप काय करत होता? ज्ञानेश मला वाटतं तेव्हा गांधीवादी समाजवाद वगैरे याच्याकडे भाजपा होता. पण जेव्हा त्यांना कळलं की अरे हिंदू मत एकत्र आधी तर निवडणूक जिंकू शकतो, मग आमच्या सोबत आले ते, आणि करता ते एवढे मोठे झाले की आता त्यांना कोणाची गरज वाटेल. ही जी वृत्ती ना ती खातात. संकटाच्या वेळेला जो सोबत येतो, आज तुम्ही माझ्या सोबत आलात, तुम्ही मला सांगितलं आमचं कोणतेही मागणार आहे, भले मागितलं तर मी देऊ काय शकतो तुम्हाला? आता माझ्या हातात काहीच नाहीये, मी आज कोणीच नाहीये. अशा वेळेस तुम्ही मागू तरी काय शकता आणि मागितलं तर मी देऊ तरी काय शकतो. पण अशी जेव्हा युती होते, अशी जेव्हा मैत्री होते, तेव्हा ती मैत्री चिरकाल तेव्हा काही सत्ता असताना आले येतात ते वेगळे, पण
नसताना लढण्यासाठी येतात हे फार महत्वाचं आहे. ही याला खरं नातं म्हणतात. पण भारतीय जनता पक्षाची त्यावेळेला जनसंघापासूनची जर जी काय वाटचाल पाहिजे आपण, तर तिथे तिथे एक तर दुसरं कोणाला मोठं होऊ द्यायचं नाही. दुसरा कोणी मोठं होत असेल तर एक तर त्याच्या सोबत जायचं, त्याची विल्हेवाट लावायची, त्याला संपवायचं आणि आपण आपलं पुन्हा त्याच्यात मोठं व्हायचं. ही यांची वृत्ती आहे. अगदी तुम्ही नितीशजींचा उल्लेख केला. आता नितीश आणि लालू एकत्र आले, पण त्या दोघांचं सुद्धा सरकार एकत्र चालू असताना मध्ये घुसून फोडलं पण नव्हतं. यानेच फोडलं होतं. काय फोडायची गरज होती? बरं, ते तर नितीश आणि लालूजीचं सरकार तर जाऊ द्या. शिवसेना भाजपा युती जी होती ती युती थोड्याचं कारण काय होतं? काय आम्ही हिंदुत्व असं नाव केलं होतं. आज कदाचित आपण एकत्र आलो. तुम्ही मला बोलवलं समाजवादीने शिवसेनेला, उद्धव ठाकरेंनी बोलवलं, उद्धव ठाकरे गेले. समाजवादी म्हणजे कसे, उद्धव ठाकरे कसे, शिवसेना हिंदुत्ववादी, हे कोण? ठीक आहे, नाव काय होत. तर तिकडे गुजरात मध्ये नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर्स होती. तुलाचा वर्षाव भाजपा करू शकत असेल तर मी शिवसेना म्हणून समाजवादीशी बोलू शकत नाही. बोलायचं नाही. तुम्ही काय देशाच्या बाहेरून आले, सरहद्दीच्या पलीकडून तुम्ही आले ना. आपण ते इकडेच करतो. अरे ठीक आहे, आमच्यात एक होते मतभेद टाकले काढून तुम्हाला गाडण्यासाठी काय बोलताय बोला. काय समाजवादी माझ्यासोबत आले, काय त्याच्यात मुस्लिम लोक सुद्धा आहेत, पण ते या देशावरती प्रेम करणारे, या देशावरती प्रेम करणारे पुढे जाऊन म्हणजे पाकिस्तानमध्ये जाऊन आमचा आम्ही प्रचार नाही करत आहोत. इथे जे माझे लोक राहत आहेत त्याच्यात अगदी मुसलमान असले तरी देखील ते देशावर प्रेम करतायत आणि ते सोबत आले या देशातील लोक टिकवण्यासाठी, जिवंत ठेवण्यासाठी. तर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय? कारण आता ज्या पद्धतीने आपण चाललेलो आहोत ते सगळ्यांना दिसायला लागले. फक्त आणि उडी कोण मारतो? मारले आम्ही उडी, आम्ही मारले उडी. प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासाठी उडी मारले. काय प्रवाहामध्ये जर काय असेल ताकद आम्हाला थांबून दाखवा. प्रवाह तर आम्ही थांबवूच, पण प्रवाहाला ताकद असेल तर आम्ही उलट पोहतोय, आम्हाला थांबून दाखवू. कारण नुसतं काहीतरी पाहिजे म्हणून उतरलेलं नाहीये, तर महाराष्ट्राला काहीतरी विचाराची परंपरा आहे, कर्तृत्वाची परंपरा आहे. ही सगळी जी आपण नावं घेतो ही नावं म्हणजे ज्या महात्मा फुलेंनी महिलांना शिकवण्यासाठी, अगदी सावित्रीबाई फुलेंनी स्वतःची शेणमात, धोणमात सगळं काही सहन केलं, पण कुठे चुकले नाही. नाहीतर सगळे एकदा शेणमात झाल्यानंतर जसं आता टीका आता आले ना सोशल मीडिया, ट्रेंडिंग आणि ट्रोलिंग, जरा ट्रोल झाले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई बसल्या, अरे बापरे आज आपल्याला काय म्हणतात ते टीका केलं, ट्रोल केले, दिलं सोडून. नाही, शेणमात झाल्यानंतर सुद्धा उभे राहिले. म्हणून आज मी म्हणे देशाला दुसऱ्या महिला राष्ट्रपती लाभल्या. हा महात्मा फुलेंच्या त्या अथक प्रयत्नांचा विजय. एवढी सगळी परंपरा असताना लढायचं कसं हे महाराष्ट्राला शिकवण्याची गरजच नाही, अजिबात गरज नाही. फक्त आपण जे काय अनुभव आपल्याला आले त्यातून आता शहाणं व्हायला पाहिजे. म्हणजे आधी हा संयुक्त महाराष्ट्राचा काळ झाल्यानंतर आणीबाणीचा काळ, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सगळे लढला होतात. अगदी तेव्हा पु ल देशपांडे, दुर्गाबाई, इतर कोणी कोणत्याही पक्षाची संबंधित नसलेली लोक ती प्रत्येक पातळीवरती जेव्हा त्याला विरोध होतो तेव्हा आपल्याला विजय मिळतो. पु ल देशपांडे उतरले होते महिलांना, दुर्गाबाई म्हणजे दुर्गाबाईचं दुर्गादेवीचं रूप धारण करूनच उतरतात. आणि विशेष म्हणजे जे काय मला आठवतंय, चुकत असेल तर तुमच्यापैकी बुजुर्ग असेल तरी मला बरोबर करावं. जनता पक्ष जिंकल्यानंतर विजयांच्या सभेच्या स्टेजवरती लोक गेले नव्हते. त्यांनी सगळं आमचं काम केलं, समाजाला जाणं करायचं काम आम्ही केलं. आता तुम्ही जिंकलेला आहात, तुम्ही राज्य करा. त्याच्यात 2.5 वर्ष झाली आणि मग ती काय तोडफोड झाली, त्याच्यामध्ये बदनाम झाले ते लोहियावादी, तोडफोड तांबाखू, बरोबर आहे. पण त्याच बरोबरीने आणखी एक पक्ष होता त्याच्यामध्ये, ज्याच्यामुळे वाद झाला तो कोण होता? दुहेरी सदस्याचा प्रश्न झाला तो कोण होता? जनसंघ. तो राहिला मागे आणि त्या टीकेचे धनी झाला तुम्ही. काही वेळेला जनता पक्ष फोडण्यामध्ये दुहेरी सदस्याचा जो काही वाद झाला की त्यांनी त्यांची संघाची सदस्यत्व ठेवायचं पण यांची पण ठेवायची, बाकीचे पक्ष म्हणाले असं आम्ही नाही ठेवलेलं, आम्ही फक्त एकच पक्ष सदस्य ठेवलेलं आहे. पण तुम्ही दुहेरी ठेवणार, त्याच्यासाठी फाटाफूट झाली. म्हणजे परत तेच कोणाचं चांगलं चाललंय तिकडे घुसायचं. विघ्न संतोषीपणा ज्याला म्हणतात तो याला म्हणतात विघ्न संतोषी. आम्हाला आनंद कसलाय, देशात सगळी बर्बाद झालेले देश, मारामार चाललेले आहेत, दंगली चाललेले आहेत, खून धर्म आहेत, महागाई आहे, आनंद वाटतोय. याला ही विघ्न संतोषी वृत्ती गाळण्यासाठी आज आपल्याला एकत्र आहे. डॉक्टर आपण माझा उल्लेख केला करोनाच्या काळामध्ये. मी काय केलं करोनामध्ये? मी फक्त सांगत गेलो
तसंच आज सुद्धा मी सांगायचं काम करतो. पण तेव्हा जर का तुम्ही आणि जनतेने मी सांगितलेलं ऐकलं नसतं तर काय झालं असतं, हा एक महत्वाचा प्रश्न. मी काय सांगत होतो, मास्क करा, हात धुवा आणि अंतर ठेवा. आज सुद्धा तेच सांगतोय, थोडं अंतरच ठेवा, अंतर ठेवा. कारण आता कोरोनाला पट्टी लावायला लागली, आपण मास्क घालायची गरजच नाही, तेच पट्टी लावतोय. पत्रकारांना सुद्धा ज्या पद्धतीने घडी टाकले जाते, ज्या पद्धतीने त्यांचे सगळे लॅपटॉप फोन हे सगळे जप्त करून त्यांच्या मागे एक चौकशीचे शुल्क कष्ट लावले जाते, जप्त केले जाते. म्हणजे करोनासाठी आपण मास्क लावत होतो, हे आता विरोधकांच्या तोंडाला मास्क लावतोय. हात न धुता मागे लागलं तर चालेल, पण जोरात लांब राहायला पाहिजे हे मी सांगतोय. हे तुम्ही लोकांना सांगायला पाहिजे, तुम्ही सांगायला पाहिजे. तुम्ही सगळे आलेलं तुमचं, तुम्ही म्हणता ना केडर आहे, केडरच आपल्याला पाहिजे. मी एक शिवसेनेला कार्यक्रम दिलेला आहे, मला असं वाटतं तो तुम्ही सुद्धा तुमच्या नेटवर्क मधून केला पाहिजे, गावोगावी केलं पाहिजे. मी काय कार्यक्रम दिला 2014 साली जेव्हा मोदीजी जिंकले, तेव्हा एक वाक्प्रचार हे झाला होता, अरे त्याच्यामुळे ते जिंकले. कोणता प्रकार होता तो? चाय पे चर्चा, बरोबर ना? आता मी काय त्यांच्या घरी चहा पण प्यायलो नाही, चर्चा केली होती, पण त्या चर्चेचं त्यांनी काय त्याचं वाटोळ केलं, त्याच्यामुळे चाय पण नाही आणि चर्चा पण नाही. तर ते सोडा, पण चाय पे चर्चा त्यांनी केली होती. आता मी शिवसेनेला कार्यक्रम दिलेले होऊन लावले चर्चा, म्हणजे काय की आता 9.5 वर्ष जवळपास झाली. देशाच्या आयुष्यातली 10 वर्ष, देशाच्या आयुष्यातली 10 वर्ष फार मोठी असतात. आम्हाला तर काय 3 पण वर्ष नव्हती मिळाली, 2.5 वर्षामध्ये 2 वर्ष तर त्या कोरोना खाली बोललेले 3-4 महिने माझ्या ऑपरेशन खाली, तरी सुद्धा तुम्ही मला कुटुंबाप्रमुख मानता. पण आता जर काही 2.5 वर्ष मला मिळाली असती तर नक्कीच मी आपला महाराष्ट्र हे असता. पण 10 वर्ष आपल्या देशातली ही त्यांना दिल्यानंतर मला लोकांना म्हणजे सगळ्यांना तुमच्या माध्यमातून सुद्धा हेच सांगायचंय की तुम्हाला आता शाहरुख खान पिक्चर काय झालं, पठाण, तुम्ही नेता निवडताना सुद्धा विचार करून निवडा. जवान जास्त पिक्चर बघत नाही, पण हा जवान मुद्दामून बघितला होता जवान. तर नेता निवडताना सुद्धा तुम्ही विचार करू शकता, कारण मत देतो आपण की ईव्हीएमचा वगैरे घोटाळ्याच्या नंतर, पण निदान आपण तिथे जाऊन तासंतास उभं राहून पाणी बिणी काही नसताना सुद्धा उभं राहून मतदानाचं कर्तव्य करतो. पण मत कोणाला देतोय हे जर मी विचार करून नाही दिलं तर नंतर मग काय डोळे उघडे असले काय बंद असं झाले तरी काय फरक पडत नाही. आणि मधल्या काळामध्ये मला वाटतं 1-2 महिन्यापूर्वी एक बातमी वाचली की कोणतरी आपल्या इथं नागरिक आहे महाराष्ट्रातला, त्याने स्वतःचं वोटच का ज्या वोटाने मी भाजपला मतदान केलं ते वोटच मला निरस्ता त्याच्या मनात आला, कारण त्याचं भ्रमनिरास काय मी करून बसतो. कोणाच्या हातामध्ये मी माझं नाही तर माझ्या देशाचं भविष्य दिलं. आपण केवळ मतदान करतो, आपल्याला कोणतरी आवडतं म्हणून नाही, तर एक विचार करा मी माझं नाही माझ्या देशाचं भवितव्य त्यांच्या हातामध्ये देतोय. आज सुद्धा शशांक तुम्ही जे बोलतात सगळं कंत्राटी पद्धत आली, ही पद्धत आली, कारण 10 वर्षापूर्वी काय होतं म्हणजे मोदीजींचीच भाषणे, गॅस सिलेंडर, पेट्रोल के दाम नीचे गए कि ऊपर गए, रुपया नीचे गए कि ऊपर गया. आजही मला आठवतं प्रमोद महाजनांचा एक खूप पूर्वी कधीतरी इंटरव्ह्यू पाहिला होता किंवा त्यांनी ते भाषण ऐकलं होतं. त्याला विचारलं होतं तुमचं भारताच्या भवितव्याबद्दल काय स्वप्न आहे, आणि त्यांनी सांगितलं की माझं स्वप्न एकच आहे की रुपये आणि डॉलर हे बरोबर झाले पाहिजे, रुपये आणि डॉलर. मग 2014 साली डॉलरचा भाव काय होता जेव्हा एवढी बोंब होती, 45 असेल किंवा काय असेल तो असेल तो सर मला मिळेल. आणि आज काय झालेलं आहे 85 दुपटीपेक्षा जास्त झालं, जवळपास दुप्पट, त्याच्याहून जास्त. तरी सुद्धा आमच्यामुळे नाही युक्रेनचं लढाई सुरू आहे. आता आणखी म्हटलं आमच्यामुळे नाही, नेत्यानेमुळे झाले. पण नेत्यानेचं सुद्धा उदाहरण देण्याच्या बरोबरीने एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आताचं युद्ध तिकडे सुरू झाले, कसं झालं, काय झाले, एवढे इस्रायल बाकी कसं राहिले हा प्रश्न हे काही जणांच्या मनात प्रश्न आलेले आहेत. पण त्याआधी नेत्यानेच्या विरुद्ध सुद्धा लाखो लोक इस्रायलमध्ये त्यांच्या विरुद्ध रस्त्याची उतरली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नेता किती मोठा असला तरी जर पटत नसेल का तुमच्या लक्षात असतो की न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरुद्ध काही करण्याचा अधिकार ते सरकारकडे नाही, त्यामुळे त्याच्या विरुद्ध लोक रस्त्यावर उतरतात. त्याला म्हणतात लोकशाही. आपण नुसतं बचावात्मक राहायचं, काय करणार तर काहीच करू नका.
पण करणार असाल तर मीच करेन या एका जिद्दीने उतरणार असाल तर सोबत या. मीच म्हणजे मी नाही, तुम्ही स्वतः. आणि खरं तर करायचं म्हणजे करायचं. कारण 2012 साली जेव्हा आम्ही महापालिका लढत होतो, गोपीनाथ मुंडे आणि आम्ही एकत्र बसलो होतो तेव्हा किती होती आमची किती झाली. आणि गोपीनाथ मुंडे माझ्याकडे आले, उद्धवजी काय करायचं, आपल्याकडे नवीन काहीच नाहीये, काहीच नाही, कसं टिकायचं. पृथ्वीराज चव्हाण किंवा वगैरे विरोधात त्यांनी सगळं जे निवडणूक दिल्या त्या शिवसेना दिसणारच नाही. एवढं सगळं वातावरण होतं, काय करायचं. आपण बघू काढली आणि पटकन एक शब्द लक्षात आला आणि त्याच्यावरतीच आपण जिंकलो. नुसता शब्द नाही तर आम्ही फोटो पण लावले, तो शब्द होता करून दाखवले, करून दाखवलं. आणि मुंबईमध्ये जी त्यावेळेला गेल्या 5 वर्षात केलेली कामं होती ती आम्ही लोकांसमोर ठेवली आणि लोक म्हणाले अरे हो, हे त्यांनी केले, हे यांनी केले, हे यांनी केले. आणि त्या एका करून दाखवल्या शब्दाने पूर्ण आमच्या विरोधकांचा तुकडा साफ करून टाकला. आता आपल्याला ठरवलं पाहिजे की आम्ही करून दाखवणारच. जसं जॉर्ज साहेब आणि बाळासाहेबांचे संबंध फार थोड्या लोकांना माहिती असते. विचित्र रसायन होती दोघे. काही टीका करायचे ते काढावून टीका करायचे, पण समोर आले की एकमेकांची आले तुरीची माहिती. म्हणजे मी मुद्दामून सांगतो की जॉर्ज साहेब मंत्री झाल्यानंतर घरी यायचे, पण तोपर्यंत थोडे हळूहळू जरा खताला लागले होते. मग बाळासाहेब म्हणायचे अरे जॉर्ज काय रे, तुझी एकदम भेंड्याची भाजी झाली, कुठे गेला तो जॉर्ज. मग जॉर्ज साहेब काहीतरी बोलायचे, पण त्याच्यानंतर दोघे एकमेकांच्या तब्येतीची विचारपूस करायची, एकमेकांना काही औषधं सुचवायची. म्हणजे तो असा वेगळा असा एक अनुभव होता. पण लढले त्यावेळेला एकदम टोकाला जाऊन लढले, म्हणजे त्याच्यात कुठेही नाही. पण ही लढाई विचारांची होती, त्याच्यामुळे व्यक्ती एकत्र राहिल्या, व्यक्ती सोबत राहू शकते, मैत्री कायम राहिली. पण विचार लढत राहिले. विचार नाही पडतात, तुमचे नाही पडतात, माझे नाही पडतात. पण जॉर्ज साहेबांचं सुद्धा एक वैशिष्ट्य होतं आणि त्यांनी सुरुवातीची एक निवडणूक लढली होती. सखा पाटील दिग्गज, मला वाटतं मुंबईचे तेव्हा 3 वेळा महापौर पद जाणवणारे मुख्यमंत्री एकमेव होते. अगदी म्हणजे त्यांचं काय ते उभे राहिलं समोर जो उभा राहिला त्याचे डिपॉझिट जाईलच अशी परिस्थिती होती. पण जॉर्ज साहेबांनी एक घोषणा दिली, आपण यांना पाडू शकतो, आपण यांना हरवू शकतो. आणि सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये तो एक अंगार आला, आत्मविश्वास आला, हो मी यांना पाडू शकतो, मी यांना पाडू शकतो. तसंच आपण केलं पाहिजे की होय आम्ही यांना पाडू शकतो, आम्ही लोकशाही वाचवू शकतो, आम्ही लोकशाही वाचवणारच, आम्ही यांना पाडणारच. हे जर देशातल्या सगळ्यांनी ठरवलं तर लोकशाही वाचवायचं काम होणार की नाही असं एवढं होऊ शकतं. आणि म्हणून मी आज जास्त तुमच्यासमोर काय बोलत नाही, कारण इथं बोलायला लागलं का जुन्या आठवणी येतील, नवीन आणखी त्यातली येईल. मी कपिलला एकच 4 दिवसापूर्वी आलो तेव्हा म्हणालो होतं की कपिल एक लक्षात घ्या की जसं आता असं मोदी असतील, आणखी कोणी असतील, जीएसटी लावतील, नोटबंदी लावली, तरी सुद्धा त्यांच्या समाजाची माणसं आपला माणूस आहे म्हणून त्यांच्यासोबत उभे राहतात. किती त्रास देऊ रे, पण आपला माणूस आहे. तसंच जर का तुम्ही सगळे मराठी माणसं, महाराष्ट्रातली माणसं, सगळीच महाराष्ट्रातली पण मी म्हणतोय ती जर तेव्हा देखील आणि आज सुद्धा शिवसेनेच्या सोबत उभी राहिला असतात तर आज महाराष्ट्राची ताकद काय झाली, महाराष्ट्राची ताकद किती उभी राहिली होतात. मतभेद थोडेसे होतात, काही वेळेला जाणं वाटत नव्हत असेल, काही वेळेला विचार पडत नसेल, हरकत नाही. पण जेव्हा आपण एकमेकाशी बोलत असतो तेव्हा एकमेकांना समजून घेऊन तुम्ही असे काय बोलताय, मी असं काय बोलतोय, हे जर का एकमेकाला जर का उघडपणाने विचारलं तर अडचण कुठे येणार. आता शशांक सुद्धा बसलेला, शशांक शरद राव सुद्धा त्यांची सुद्धा मी बोलणी केलेली आहे फिल्मच्या वाटाघाटी. आता त्यांच्याबद्दल तुम्हाला माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती कसे रावसाहेब कसे होते. कडक माणूस, म्हणजे समोर बसला का कोणी कमिशनर असो काही असो अशी आकडेवारी एकदम तोड पाठ ती समोरचा धार व्हायचा की थोड्या वेळा म्हणजे बघून सांगतो आणि आपल्या गणारण सांगत जायचे. आता त्यांचं आणि माझं व्यवस्थित जुळलं होतं तर तुझं माझं आणि यांचं माझं काय नाही जुळू शकत नाही. आपण आपलं का जुळलं होतं, कारण आमच्या दोघांचा उद्देश एकच होता, कामगारांचं हित. हा आमच्या दोघांमध्ये एक संबंध झाला होता, कामगारांचं हित. म्हणजे त्यांचे जे काय म्हणणं होतं ते मी समजून घेत होतो. माझं काय एक तेव्हा महापालिका आमच्याकडे होती, आता परत येणार आहे, पण महापालिका होती, अडचण काय होती हे बदला मार्ग आम्ही काढत होतो, बदला मार्ग आम्ही काढतो. हे बदले मार्ग निघतात. अगदीच टोकाचा मार्ग एकमेव टोकाचा मार्ग असतो अशातून नाही, बदला मार्ग पण असतो. आपण बदल्या मार्गाने जायचा प्रयत्न करूया, बदल्या मार्गाने जाऊया. पण आज देशासमोर एक संपूर्ण अंधार लोकांना आता तेव्हा आणीबाणीच्या वेळेला एक होते जयप्रकाश नारायण, अंधेरे में एक प्रकाश, बरोबर ना, अंधेरे में एक प्रकाश, जयप्रकाश.
आता आपल्याला सगळ्यांनाच प्रकाशित होतं सगळ्यांनाच, कारण त्या त्या काळातली ती लोक काहीतरी आपल्याला घेऊन गेली. ते नुसतं जर का वाचत बसलं आणि कपाटात ठेवून गेलं तर रतीवाल्याचं भलं होईल, आपलं भलं नाही. रतीवाला काही नुसते पुस्तकं ठेवून करणार नाही, ठेवून टाका रतीवाला. पण त्या पुस्तकामध्ये सुद्धा जे काही लिहिलेलं आहे ते नुसतं लिहिलेलं नाहीये, जे घडलं होतं ते लिहिलंय. त्या घडलेल्यापासून जर आपण काही स्फूर्ती घेणार असू तर आणि तरच मला असं वाटतं या सगळ्या सोपी होईल. असो कपिलजी, मी तुम्हाला खास धन्यवाद देतो, कारण तुम्ही ही सगळी मोठी जबाबदारी उचलली आणि पेरून जातो आणि तुम्हाला सगळ्यात धन्यवाद की ठीक आहे, शिवसेना आणि समाजवादी याच्यामध्ये सुरुवातीला आपण होतो, नंतर थोडीशी बरीच आपल्याला गॅप पडली, अंतर पडलं, पण पुन्हा एकदा नव्याने विचार करायला आणि एकत्र यायला तुम्ही सगळेजण सोबत आलात आणि मला कुटुंब म्हणून तुम्ही मानतात हे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद, खूप आभार. राष्ट्रगीत होईल आणि आपली बैठक संपली.